होतील ना तेव्हा तू मला ते परत कर. हे जर तुम्ही एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी सहकार्य केलं ना, व्यासपीठावरून सांगते गड्या, एखाद्या वेळेला मरेपर्यंत तो देवाचं नाव घेणार नाही गड्या, पण तुमचं नाव घेतल्याशिवाय तो माणूस मरणार नाही. कधीतरी आपण कुणाच्या तरी संकट काळामध्ये आपण कामी आलं पाहिजे. माणसाचं माणूस पण केव्हा सिद्ध होतं? माणसाचा धर्म मी कालही तुम्हाला सांगितलं. माणूस तोच असतो खरा की जो दुसऱ्याच्या सुख दुःखामध्ये कामी येतोय. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कुणाला माणूस म्हणावं? तर जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये कामी येतो, जो दुसऱ्याच्या संकट काळामध्ये मदत करतो, तोच तर खरा माणूस असतो. मग गरीब जर बाप असेल तर तो बाप एक महिना अगोदर त्या मुलीच्या लग्नासाठी त्या ठिकाणी धावपळ करत असतो. ती मुलगी ही रोज त्या ठिकाणी आपल्या बापाची ती तगमग पाहते. सकाळी जेवण न करता तो बाप त्या ठिकाणी घरातून निघून जातो आणि एखाद्या दिवशी जर दुपारीही बाबा जेवायला आले नाही, रात्रीही उशिरा येतात आणि उशिरा आल्यानंतरही जर न जेवता जर बाबा झोपायला गेले, आरामाला गेले ना, तर मग ती मुलगी सुद्धा जेवत नाही. विचार करते की माझे बाबा सकाळीही न जेवता गेलेत, दुपारी जेवायला आले नाही आणि आता रात्रीही जेवण करत नाहीयेत. मग ती मुलगी ही जेवत नाही आणि आपल्या बापाच्या रूम मध्ये जाते. तोंडावर कपडा ओढलेला असतो बापाने, त्या तोंडावरचं पांघरून त्या ठिकाणी काढते मुलगी. बाबा, अहो तुम्ही जेवण केलं नाही, काही परेशानी आहे का? माझ्या लग्नासाठी तुम्ही खूप परेशान होताय बाबा. नसेल ना पैसाचा जोड जमा होत तर हरकत नाही बाबा, फारसा खर्च करू नका. आहे त्या परिस्थितीमध्ये माझं लग्न लावा, पण तुम्ही असे उपाशी झोपू नका. कारण बापाची काळजी घेण्यासाठी आईच्या नंतर, त्याच्या आईच्या नंतर जर बापाची काळजी कोण मनातून करत असेल ना, तर ती एक मुलगी असते गड्या, एक मुलगी असते. जेवढं प्रेम आई त्या मुलावर करते ना, तेवढंच प्रेम ती मुलगी सुद्धा बापावर करत असते. आणि ज्यावेळी लग्न जवळ येतं, लग्नाचा दिवस त्या ठिकाणी, लग्नाच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या आपल्या घाईमध्ये असतो. भाऊ भावाच्या गडबडीमध्ये, आई आईच्या गडबडीमध्ये. पण तो बाप कुठे काही कमी पडतंय का? कुठे पाहुण्यांना जेवण कमी पडते का? पाहुण्यांची कुठे व्यवस्था कमी होते का? हे पाहण्याच्या गडबडीमध्ये सकाळी घातलेले कपडे त्या बाबाला पुन्हा कपडे बदलायला सुद्धा वेळ भेटत. आणि ज्यावेळी लग्न समारंभ उरकून जातो आणि जेव्हा ती मुलगी वाटी लावण्याचा कार्यक्रम होतो ना, तेव्हा ती मुलगी प्रत्येकाच्या गळ्यात पडून रडत असते. जेव्हा निघायचं असतं तिला, आईच्या गळ्यात पडून रडते. आई येते ग मी. रडत असते ती मुलगी ना, ती स्वतःच्या काळजीसाठी रडत नसते, स्वतःसाठी नाही तर फक्त आपल्या बापासाठी रडते. एक एक प्रसंग तिला आठवतोय लहानपणापासूनचा, की कसं कसं आपल्या बाबाने आपल्याला लहानाचं मोठं केलं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं कसं आपलं शिक्षण केलं. आईचा स्वभाव त्या ठिकाणी थोडासा तापड आहे. आईला समजावून सांगते ती मुलगी, आई अगं तुझा स्वभाव तापड आहे बघ, तू ना कधी बाबाला त्या ठिकाणी बोलत असतेस. आई मी होते ना, तुला समजावून सांगत होते बघ, पण आता मी चाललीये ना, माझ्या बाबांना बोलत जाऊ नको. रडते ती मुलगी फक्त बापाच्या काळजीसाठी. जेव्हा लहान भाऊ भेटतो
जा बरं का. बाबा आपल्यासाठी खूप कष्ट करतात. बाबाला त्रास देत जाऊ नको. ज्यावेळेस मोठा भाऊ भेटतो ना, ती मुलगी मोठ्या भावाच्या गळ्यात पडून रडते, दादा तू मोठा आहेस रे. आपल्या बाबांचं आता वय झालंय, तब्येतही आता साथ देत नाहीये बाबांना. तुझी जबाबदारी वाढलीये दादा, आता मीही जाते सासरी. आपल्या बाबाला त्या ठिकाणी कामामध्ये मदत करत जा दादा. तुला माहितीये ना, बाबांना एक अटॅक येऊन गेलेला आहे. बाबांना तू टेन्शन देत जाऊ नको दादा. आणि कडकडून मिठी मारून ती मुलगी त्या दादाच्या गळ्यात पडून रडते. अनेक समाज त्या ठिकाणी वाटी लावण्यासाठी आलेला असतो त्या मुलीला, पण त्या मुलीची नजर जी असते ना, ते फक्त आपल्या बापाचा शोध घेत असते. माझे बाबा मला कुठे दिसतील. आणि ज्यावेळी ती त्या लग्न मंडपामध्ये जाते ना, दूर एका कोपऱ्यामध्ये तो बाप एका खांबाला धरून उभा राहिलेला तिला दिसतो. सकाळपासून त्यांनी जेवणही केलेलं नसतं. सर्व पाहुण्यांचं जेवण वगैरे आटपलेलं. ती मुलगी जेव्हा बापाजवळ जाते, घरावरती नतमस्तक होते, बाबा येते मी. आणि ज्यावेळी कडकडून मिठी मारतो तो बाप आपल्या लेकीला, कधीच जीवनामध्ये रडलेला नसतो गड्या तो. बाप मेला तरी त्याला रडता येत, आई मेली तरी त्या बापाला रडता येत नाही. कारण का, छोट्या छोट्या भावंडांचा सांभाळ करायचा असतो. जगात जीवनात कुठलंही संकट आलं ना, तो कधी त्या संकटाला घाबरून रडत नाही. पण ज्यावेळी मुलगी वाटी लावायची असते ना, त्यावेळी मात्र तो बाप रडल्याशिवाय राहत नाही. आशीर्वाद देतोय आपल्या मुलीला, बाळा जातो सासरी, सुखाने संसार कर. ती मुलगी रडते, बाबा तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही तुमची काळजी घ्या. तुमची तब्येत बरी नसते बाबा, जेवण वेळेवर करत जा बाबा. मी होते ना, तुम्हाला विचारत होते, पण आता मी जाते सासरी. तुम्ही स्वतःची काळजी घेत जा बाबा, गोळ्या व्यवस्थित घेत जा. तो बाप आपल्या मुलीला त्या ठिकाणी समजावून सांगतोय, बाळा आता तू परक्याच्या घरी जातीयस, ते तुझं माहेर नसणार आहे. तिथे तुला एखाद्या वेळेला ऍडजस्टमेंट करावी लागेल बाळा. तुला काही गोष्टी सहन कराव्या लागतील सासरामध्ये. हा उपदेश करत असताना ती मुलगी बापाच्या गळ्याला बिलगून रडते, बाबा तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही माझा विचार करूच नका बाबा. तुम्ही जे संस्कार माझ्यावरती दिलेत ना, त्या संस्काराची शिदोरी घेऊन मी आज सासरी जाते. तुम्ही निश्चिंत राहा बाबा. एक वचन मी आज देते तुम्हाला, की प्राण गेला तरी चालेल बाबा, पण तुमच्या नावाला कधी पट्टा लागू देणार नाही. हे वचन ती मुलगी आपल्या बापाला देते. आणि जेव्हा त्या मुलीला वाटी लावायचं असतं ना, तो बाप त्या ठिकाणी डसा रडतोय. आज हिमालय सारखा पर्वत आहे, पहाड आहे, पण तरी सुद्धा पार्वतीला वाटी लावत असताना तो पहाड रडू लागला. सर्व समाज त्या ठिकाणी रडतोय. सगळे लोक विचार करतायत की आतापर्यंत लहानाची मोठी झाली ही लेक, आता ही सासरी जातीये. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. कधी
सासरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची सासरी